Hello, my dear friends, students, teachers, and all learners. Namaste, please. I am Dr. Sanjay Gaikwad, author, orator, and college teacher. Friends, in this Dr. Sanjay Gaikwad's YouTube channel, we have been studying the textbook of 12th Standards English subject. And today in this video, we are going to see one of the best novels. And the name of that novel is Around the World in 80 Days. अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या नॉव्हेलविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. मित्रहो, तुम्हाला माहीतच आहे की आपण पूर्ण सिलेबस इयत्ता 12वी इंग्लिश विषयाचा या यूट्यूब चॅनलवरती अभ्यासत आहोत. आणि म्हणून कोणताही एखादा टॉपिक तुम्हाला जर वाटला की हा अभ्यासायचा आहे तर गो इन द डिस्क्रिप्शन बॉक्स एंड सी द टाइटल एंड क्लिक द लिंक. मैं पूरा विश्वास आपको दिलाता हूँ कि आपको यकीनन बेहतरीन से बेहतरीन वीडियो उस पर्टिकुलर टॉपिक पे आपको मिलने वाला है. सो फ्रेंड्स, टुडेज टॉपिक इज 4.3 दैट इज अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. एक्चुअली दिस इज अ नॉवेल रिटन बाय जुल्स गैब्रियल वर्न. ही इज अ फ्रेंच नॉव्हेलिस्ट. आणि या नॉव्हेलिस्ट जे आहेत, कादंबरीकार जे आहेत, ऑथर जे आहेत, त्या ऑथरविषयी अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा आय वुड लाईक टू शेअर विथ यू दॅट धिस ऑथर इज द सेकंड लार्जेस्ट ट्रान्सलेटेड ऑथर्स. म्हणजे जगात सर्वाधिक जास्त ज्या लेखकांचं साहित्य अनुवादित झालेलं आहे त्यामध्ये या जुल्स गॅब्रियल वर्नचा दुसरा क्रमांक लागतोय. तुमच्या लक्षात आलंच असेल की अत्यंत महत्त्वाचे असे हे लेखक आहे. ॲक्च्युली व्हॉट आर वी गोइंग टू स्टडी इन दिस नॉव्हेल? वी आर गोइंग टू सी अबाउट द ऑथर, देन अबाउट द कॅरेक्टर्स, विच कॅरेक्टर्स आर देअर इन द नॉव्हेल, देन द थीम ऑफ द नॉव्हेल. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, थीम ऑफ द नॉव्हेल. नेमकी थीम काय आहे नॉव्हेलची? आफ्टर स्टडिंग थीम वी आर गोइंग टू सी प्लॉट ऑफ द नॉव्हेल, कथानक, plot of the novel, and then synopsis of the extract. So all these things we are going to study in this novel. But before that, as usual, I would like to share very important points about the novel. Is that the hero of the novel is Phileas Fogg. He is an adventurous person. He is very cool person, brave person, punctual person. Whatever he sets his target, he achieves it. जो भी तय करता है बस उसे हासिल करता है. परंतु त्या ठिकाणी जो माहोल आहे तो माहोल काय आहे? देर इज अ बँक रॉबरी. एक बँक रॉबरी होते आणि ज्या क्लबवरती ही मित्रमंडळी भेटतात दे वर टॉकिंग अबाउट दॅट बँक रॉबरी. अँड आफ्टर दॅट द डिस्कशन कन्व्हर्ट्स इनटू debate, and the debate converts into wager, that is bet, पैज. and what is that wager? या पृथ्वीला 80 दिवसामध्ये एक फेरी मारून यायची. 80 days around the world. Actually this is a very tough task, but Phileas Fogg accepts the challenge and he says yes, I will go and I will come within 80 days. आणि the amount of the bet is 20,000 pounds. ॲक्च्युली खर्च हा भरपूर येणार आहे. ॲक्च्युली फॉगला जो खर्च येतो दॅट इज 19,000 pounds अँड द बेट इज ऑफ 20,000 pounds. बट ही फॉलोज नॉट मनी बट हॅपीनेस. हॅपीनेस मॅटर्स फॉर हिम. आणि म्हणून तो ती त्या ठिकाणी पैज लावतो आहे. आणि या प्रवासामध्ये पासपार्टू इज लॉयल सर्वंट अँड देन ही the heroine of the novel, that is Auda, meets him and he comes, but according to him he returns in 81 days. त्याच्या माहितीनुसार तो 81व्या दिवशी येतो कारण तो 81 वेळेला सूर्योदय पाहतो आहे, सनराईज ही सीज. परंतु त्याचे मित्र जे तिथे बसलेले आहेत लिव्हरपूलमध्ये ते 80 वेळा पाहतात. हाऊ इज इट पॉसिबल? Ask to your geography teacher or search on internet. How is it possible?
or go through the novel, you will see it. So all these things we are going to see in this today's video. So don't skip, don't quit. See, watch the complete video. And before watching the video, would like to request you to share the video, like the video, and don't forget to subscribe my channel. Let's get started. So dear friends, 4.3 Around the World in 80 Days is a novel written by Jules Gabriel Verne, 1828 to 1905, was a French novelist, poet and playwright. Playwright, that is dramatist. So this Verne is known as a French novelist, poet and playwright. Verne wrote widely popular series of adventure novels, including Journey to the Center of the Earth, 1864, 20,000 Leagues Under the Sea, 1870, and Around the World in 80 Days, 1873. Around the World in 80 Days. Okay. Verne is generally considered a major literary author in France, and most of Verne has been the second most translated author in the world. Excellent. Second most translated author. The identity of Verne is second most translated authors in the world. जगातील अनुवादित झालेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा जो ऑथर आहे तो व्हर्न आहे. यावरून व्हर्नची पॉप्युलॅरिटी ही आपल्या लक्षात येते. सी कॅरेक्टर्स. मेजर कॅरेक्टर्स ऑफ दिस नॉवेल: फिलियस फॉक्स, पासपोर्ट, आउडा, डिटेक्टिव फिक्स, and these are minor characters. Go through it. Okay. Theme: the novel is full of adventure and the excitement which the readers come across and enjoy from the beginning to the end. Adventure is there. Most of the adventure, साहसी घटना त्या ठिकाणी आहे, शौर्य दाखविणाऱ्या. सो एक्साइटमेंट इज देअर अँड इट इज द ॲडव्हेंचरस इव्हेंट्स अँड एक्साइटमेंट फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड. सुरुवातीपासून शेवटपर्यंत. फिलियस फॉक, द मेजर कॅरेक्टर इन द नॉव्हेल, ॲक्सेप्ट्स द चॅलेंज. ही ॲक्सेप्ट्स द चॅलेंज, आव्हान स्वीकारतो. टू गो अराउंड द वर्ल्ड, जगाच्या भोवती फिरायचं, इन 80 days. अँड इन अकम्प्लिशिंग दिस फीट he goes through various lands and meets with diverse adventures. तो ते आव्हान स्वीकारतो, चॅलेंज स्वीकारतो. कोणतं चॅलेंज? टू गो अराउंड द वर्ल्ड इन 80 days. जगाला प्रदक्षिणा घालून यायची 80 दिवसामध्ये. अँड फॉर कम्प्लिटिंग दिस चॅलेंज, दिस फीट दॅट इज अचिव्हमेंट, पराक्रम, ही गोज थ्रू व्हेरियस लँड्स, व्हेरियस कंट्रीज अँड मीट्स विथ डायव्हर्स ॲडव्हेंचर्स. अनेक ॲडव्हेंचरला त्याला सामोरे जावं लागतं. Thus the novel proceeds at a fast pace and there is always some excitement resulting from the various encounters. Encounters are there. Encounters सामना आहेत with different people. The beauty of the novel is that the writer takes the readers to a journey of many hair-raising, that is frightening, romanchकारी incidents and exciting adventures, thrilling yet beautiful places in the world. जगाभोवती फिरायचं म्हणजे डिफरंट पीपल, डिफरंट कंट्रीज, अँड सो डिफरंट टाइप्स ऑफ ॲडव्हेंचर्स आर देअर. द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ दिस ॲडव्हेंचर नॉव्हेल इज टाइम. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट हियर. It illustrates repeatedly that time is fickle and either works for or against them. Now see, it illustrates that is स्पष्ट करणे, clarifies repeatedly that time is fickle, इनकन्सिस्टेंट है, चंचल है, वक्त किसी के लिए रुकता नहीं है. एंड वर्क्स फॉर और अगेंस्ट देम, कभी टाइम किसी के लिए काम करता है तो किसी के खिलाफ काम करता है. फॉर और अगेंस्ट. इन मेनी केसेस टाइम फॉइल्स, हिंडर, हाणून पाडतोय काय देअर प्लॅन्स. व्हेन द डिलेज build up and ships and trains live without them that sometimes land the characters in trouble. कॅरेक्टर्सला ट्रबलमध्ये तो वेळ टाकतो आहे. अपन म्हणतो हमारा वक्त खराब है. व्हाट डज इट मीन? इसका मतलब ये है कि वक्त हमारे खिलाफ जा रहा है. इन द एंड फॉग विन्स द बेट.
This is very important. Fog means the bet that is wager, पैज. As he gained a day when crossing the international date line. International date line cross करताना he gained. He has been benefited by a day. एका दिवसाचा फायदा त्याला झालेला आहे. Crossing international date line. The ultimate message is that no one can control time. No one can control time. Time will work the way it wants to work, and humans are at its mercy. So time अपने हिसाब से चलता है, किसी के लिए थमता नहीं है. So humans are at its mercy. लोकांना, मानवाला त्याच्या सहानुभूतीवरती जगावं लागतं. मर्सी, पीटी रूथ, सहानुभूती. ओके. बिफोर ही जर्नी अराउंड द वर्ल्ड, फॉग लिव्ड अ सॉलिटरी लाईफ. त्याच्या जो जर्नी झाला आहे सुरू जगाभोवती, बिफोर दॅट फॉग लिव्ड अ सॉलिटरी लाईफ. सॉलिटरी दॅट इज अलोन, वन सेल्फ, एकटा जीवन जगतोय. ही क्लोज्ड हिमसेल्फ ऑफ टू अदर्स अँड केअर्ड लिटल अबाउट द वे ही वॉज परसिव्ड बाय अदर पीपल. परसिव्ड, बिकेम अवेअर, समजले. लोक त्याला काय समजतात याच्याविषयी तो लिटल केअर करतो. बाय द एंड ऑफ द ट्रिप, दो he recognized the importance of human connections, both in the form of love with Auda and friendship and loyalty with Pautu. Above all, this new understanding and appreciation is the greatest thing he has gained from this trip. या ट्रिपमधनं त्याचा जो गेन आहे, गेन, बेनिफिट, तो काय झालेला आहे? अंडरस्टँडिंग अँड ॲप्रिशिएशन. अंडरस्टँडिंग, अवेअर ऑफ समथिंग, समजणे, समजून घेणे, अँड ॲप्रिशिएशन, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, इज द ग्रेटेस्ट थिंग ही हॅज गेंट. त्याचे जे अंडरस्टँडिंग आणि ॲप्रिशिएशन जे वाढलेलं आहे कुणाविषयी? औडा, लव विथ औडा अँड फ्रेंडशिप अँड लॉयल्टी विथ हिज सर्वंट, दॅट इज पासपार्टू. ओके. Though he has the opportunity to double his fortune, Fogg's motivation to embark on such a crazy adventure has little to do with the money. पैसों के साथ उसे ज़्यादा लेन देन नहीं था. मोटिवेशन टू एम्बार्क दैट इज सेट फोर्थ अपॉन, आरंभ करने. इसने जो एडवेंचर आरंभ किया था उसमें पैसों का कोई ज़्यादा मतलब नहीं था. इंस्टेड ही वॉन्ट्स टू प्रिजर्व हिज ऑनर. सम्मान को ज़्यादा मायने देता था. एंड प्रूव हिज वर्थ, प्राइस, मूल्य, अपनी कीमत जो है वो प्रूव करना चाहता था. टू द मेन ऑफ द रिफॉर्म क्लब. किस आदमियों को? तो रिफॉर्म क्लब के जो मेन थे उसके, उनको. टू शो दैट ही कैन डू व्हाट ही सेट्स आउट टू डू. दिस इज द पॉइंट. ही कैन डू व्हाट ही सेट्स आउट टू डू. मैं जो भी मकाम हासिल करना चाहता हूँ वह मैं करके रहता हूँ. दिस वॉज द मैसेज ही वॉन्टेड टू गिव टू द मेन ऑफ द रिफॉर्म क्लब. फॉग स्पेंड्स नियरली ऑल ऑफ हिज मनी अलॉन्ग द वे. पैसा सब कुछ खर्चा हो जाता है उसका. Showing that riches are not what he is truly out for. For Phileas Fogg, honor is more important than money. Fogg के लिए ये ऑनर था, सम्मान, वो ज़्यादा मायने रखता था पैसों के बजाय. Throughout the entire trip, Fogg and his group encounter various obstacles standing in their way. फॉग आणि त्याचे जो ग्रुप आहे, हौडा आणि पासपार्टू, बरेचसे एन्काउंटरला सामना करावा लागतो. These challenges allow them to use their quick thinking to come up with innovative solutions to even the most complicated of problems, relaying the message that no problem is unsolvable. Excellent. ते काय करतात तर इनोव्हेटिव्ह सोल्युशन आहे त्यांच्याकडे. इनोव्हेटिव्ह दॅट इज क्रिएटिव्ह, नाविन्यपूर्ण. आणि काय शोधून काढले त्यांनी? व्हेरी इम्पॉर्टंट. नो प्रॉब्लम इज अनसॉल्वेबल. ऐसा कोई सवाल नहीं है कि जिसका कोई जवाब नहीं है. ऐसी कोई समस्या नहीं है कि जिसका कोई हल नहीं है. नो प्रॉब्लम इज अनसॉल्वेबल. वेरी इंपॉर्टेंट. इट इज़ नॉट ओनली फॉग हु शोज हिज क्लेवर विच इन कमिंग अप विथ सोल्यूशंस. पासपार्टू टू शोज हिज इंजेन्युटी, क्लेवरनेस, हुशारी, इन मल्टिपल सिच्युएशन्स. म्हणजे हा फॉग जो आहे, फिलियस फॉग, हा तर हिरो आहेच, पण हा पासपार्टू जो आहे तो त्याचा सर्वंट आहे. तो सुद्धा त्याची इंजेन्युटी, क्लेव्हरनेस मल्टिपल सिच्युएशन्सला दाखवतो आहे. ओके. प्लॉट. व्हॉट इज द प्लॉट? प्लॉट काय आहे नेमका हा? सी. अराउंड द वर्ल्ड इन 80 days begins at the Reform Club in England with Phileas Fogg.
Thomas Flanagan, Samuel Fallentin, and John Sullivan sitting by a fireplace reading newspaper. तेथे न्यूजपेपर वाचताना आणि तेथून हा प्लॉट सुरू होतो, कथानक सुरू होतो. वी आर इंट्रोड्यूस टू फॉग, अ व्हेरी प्रिसाइज मॅन. अँड हाऊ इज फॉग? व्हेरी प्रिसाइज, मेटिक्युलस, अचूक नेमका मॅन, हू रेग्युलरली गोज टू द रिफॉर्म क्लब एव्हरी इव्हिनिंग. प्रत्येक इव्हिनिंगला तो त्या क्लबमध्ये जातो आहे. At the Reform Club, Fogg, Flanagan, Fallentin, and Sullivan are talking about a recent bank robbery. They were talking about recent bank robbery that is daroda. This conversation leads to a wager. आणि हे जे कॉन्व्हर्सेशन आहे बँक रॉबरीचं कुठे घेऊन जाते तर वेजरला घेऊन जाते. वेजर, हिअर इज ऑल्सो वेजर. वेजर मीन्स बेट, पैज. Fogg is quite sure he can travel around the world in 80 days. See, he was sure that he can travel around the world. जगाला फेरी मारून येईल 80 दिवसात, असा त्याला विश्वास आहे. While Sullivan doesn't believe it can be done. Sullivan को ऐसा लगता है कि ये तो नामुमकिन है. Sullivan, Flanagan and Fallentin think Fogg is not considering the unexpected. Expected, अपेक्षित, unexpected, अपेक्षित, अनपेक्षित. All of the men accepts the wager for 20,000 pounds. So here is the wager. Here is the wager. Here is the bet. And the bet is of 20,000 pounds. 20,000 पाऊंडची पैज त्यांच्यामध्ये लागते आहे. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंटायर प्लॉट. आणि ही या प्लॉटची कथानकाची सुरुवात आहे. अँड from then on we see how Fogg goes around the world and we witness the amazing adventures that he has with his companions. तो जातो, ॲडव्हेंचर सुरू करतोय. द मेन प्लॉट इज बेस्ड ऑन फॉग्स ट्रॅव्हल्स. मेन जो प्लॉट आहे तो प्लॉट काय आहे तर बेस्ड ऑन फॉग्स ट्रॅव्हल्स. व्हाईल अदर सच प्लॉट्स मिअरली सपोर्ट द सेंट्रल थीम. अदर प्लॉट्स सपोर्ट करतात त्याला. फिक्स द डिटेक्टिव्ह फॉलोज फॉग ऑल ओव्हर. हे जो फिक्स आहे, जो डिटेक्टिव्ह आहे, गुप्तहेर, follows, he chases Fogg all over. He believes that Fogg is the bank robber. उसे लगता है कि ये जो फॉग है वो बैंक रॉबर है. who has robbed a great sum from the Bank of England. इंग्लंडच्या बँकेतनं त्याने खूप मोठी रक्कम, ग्रेट सम, चोरलेली आहे, लुटलेली आहे. he puts obstacles in Fogg's path just so that he can arrest him whenever he gets the warrant from England. जब भी इंग्लैंड से मुझे वारंट आएगा मैं उसे अरेस्ट कर लूँगा. इसलिए वो क्या करता है तो उसके रास्ते में ऑब्स्टैकल्स खड़े कर देता है. द सस्पिशन दैट फॉग माइट बी अ क्लेवर जेंटलमॅन रॉबर इज द सब थीम ऑफ द बुक. ही पुस्तकाची नॉव्हेलची सब थीम आहे, उपथीम आहे. अँड द ऑथर मेक्स द रीडर ऑल्सो सस्पिशियस. अँड रीडर्स आर ऑल्सो सस्पिशियस, संशय होतात त्या फॉगविषयी. Passepartout too wonders whether his master might be a robber, though in his heart he has ample trust in Fogg's integrity. फॉगच्या इंटेग्रिटीविषयी पासपोर्टच्या मनामध्ये सुद्धा आता शंका निर्माण झालेली आहे. द प्लॉट मूव्ज अहेड विथ फॉग स्ट्रायव्हिंग थ्रू व्हेरियस ऑब्स्टॅकल्स टू रीच लंडन इन टाइम. अँड द प्लॉट, कथानक मूव्ज, पुढे सरकते. विथ स्ट्रायव्हिंग दॅट इज मेक ग्रेट एफर्ट्स, प्रयत्नशील असतो तो कशासाठी? टू रीच टू लंडन इन टाइम. ही गोज थ्रू ब्रिंडिसी, Suez, Bombay, now Mumbai, Calcutta, now Kolkata, Hong Kong, Yokohama, San Francisco, New York, and finally Liverpool. फिक्स वेगवेगळ्या ठिकाणाहून तो जातो. फिक्स अरेस्ट फॉग ॲट लिव्हरपूल. दिस फिक्स, हु इज दिस फिक्स? अ डिटेक्टिव अरेस्ट्स फॉग ॲट लिव्हरपूल एंड दिस डिलेज फॉग अ बिच. फिक्स उसे अरेस्ट करता है, लॉकअप में बंद कर देता है, और इसके वजह से ये फॉग डिले होता है, लेट होता है अ बिच, कुछ ना कुछ वक्त. He thinks that he has missed the deadline and hasn't reached London in time, when in reality he reached a full day earlier. उसे लगता है कि मैं लंदन में पहले नहीं पहुंच गया हूँ. हालांकि बात यह है, दरअसल बात ऐसी है रियलिटी में कि he reached a full day earlier, एक दिन वो पहले आ गया है. Thus Fogg wins the wager and in the course of his travels. So he wins wager. He wins bet. पैज जिंकतोय तो. Finds himself a worthy, charming, beautiful wife too. Wow, how charming. He wins the wager and he wins the wife too. But how is the wife?
charming, beautiful. Not only charming, not only beautiful, but worthy charming, worthy beautiful. This adjective matters. Be remember. Okay. Now synopsis of the extract. What is the synopsis? Please say. As soon as Fogg, Ouda and Passepartout arrive in Liverpool, Fix arrests Fogg. Fix उसे अरेस्ट कर देता है. Phileas is thrown in jail. जेल में भेज देता है. Several hours later, though, Fix learns that another man was responsible for the bank robbery and he releases Fogg. Fix को पता चल जाता है कि कोई दूसरा आदमी था जो रॉबरी में शामिल था. वो रिलीज कर देता है, छोड़ देता है फॉग को. Who orders a special train. वो स्पेशल ट्रेन ऑर्डर कर देता है. However, he arrives in London late, making everyone disappointed. He comes in London very late. Phileas and company are now broke. Company means Ouda and his servant Passepartout. They are broken, टूटे फूटे हुए हैं. The deadline for the bet has passed. तारीख तो चली गई ना. And there's nothing to do but go home and pout. No point is there, only to go home. घर पे जाना है और क्या करना है? Pout. sulk, दुखी चेहरा करना है, बस उदास होके बैठना है. Phileas locks himself in his room and for the first time allows himself to be seriously depressed. पहली बार उसे महसूस होता है कि he has been seriously depressed. Ouda and Passepartout are so worried that they too can't eat or sleep. Neither Phileas nor Ouda and Passepartout could neither eat nor sleep. खाते भी नहीं है और सोते भी नहीं है. निराश हो जाते हैं, depressed. The following evening, next evening, Fogg apologizes to Ouda for being unable to provide for her comfort as a result of losing the bet. Fogg औडाला apologize म्हणजे माफी मागतो आहे for losing the bet. She in turn proposes marriage to him. My God, वो उसे माफ़ी मांगता है, दिलगिरी उसे व्यक्त करता है और ये जो औडा है she proposes marriage to him. वो उसके सामने शादी का प्रस्ताव रखती है. And he joyfully agrees. Good. He that is Fogg joyfully agrees. Passepartout is sent to engage a clergyman. Clergyman को बुलाया जाता है. Clergyman a priest, पुजारी को बुलावा देने के लिए Passepartout को भेजा जाता है. He runs off to get a reverend to marry Fogg and Ouda the next day, which they all think is Monday. उन्हें लगता है कि ये Monday है. While running to grab the nearest preacher to marry Phileas and Ouda, Passepartout finds out that it's actually Sunday. उन्हें लगता है कि ये Monday है, but actually that was Sunday, not Monday, like the group has been thinking. जो कि ग्रुप उनका है, तीनों ही लोग हैं ग्रुप में, वो क्या सोचते हैं कि it is Monday, but actually it was Sunday. By traveling eastward around the world, Phileas Fogg, master calculator and obsessive compulsive झपाटून जाणारा जो ऑर्गनायझर आहे, has forgotten the time he has gained by journeying through all those time zones. हे जे टाइम झोन्स त्याने चेंज केलेले आहे, ओलांडलेले आहे. कोणत्या दिशेला? पूर्वेला. आणि पूर्वेला गेल्यामुळं ही गेंड वन डे, त्याला एक दिवस मिळालेला आहे. कसा एक दिवस मिळाला? प्लीज थिंक ओव्हर इट. I will explain it later. He learns that their journey through the time zones had gained them a day and that they are not at all late. They are not late. Passepartout races home. जल्दी भाग जाता है घर पे. Grabs Phileas. Phileas को वो grab करता है, पकड़ लेता है. By the collar, उसकी collar पकड़ता है, गड़पट्टा. And shoves him into a cab. Show, strong push, ढकलतोय into a cab means गाड़ी म्हणूया. And deposits him at the club में डिपॉजिट कर देता है, दाखिल कर देता है. Phileas represents himself with minutes to spare and effectively wins the bet. Bet जीत जाता है, पैच जीत जाता है. He is rich once more, but more important, as he says to himself, he has won the heart, not hurt, heart of a charming woman. पैज तर जिंकली, परंतु त्या पैजेपेक्षा त्याला महत्त्वाचं काय आहे, त्याने काय जिंकले तर हार्ट ऑफ चार्मिंग वुमन.
that is none but Auda. My dear friends, you must have enjoyed the theme, the plot, the synopsis of the novel. And for lesson number 34, 35, 36 and 37, my second video will be released soon. So coming soon with the actual lesson in the next video. Till then, goodbye.